क्या बोलती पब्लिक। मित्रांनो, आज 8 नोव्हेंबर 2025 आपण आलोय कांदा मार्केट येथे पिंपळा बसून येथे. तर मित्रांनो, आजची साधारणची आवक आहे 450 ते 480 नग आहे. तर आपण तुमचा जास्त वेळ न घेता बघणार आहोत की आजचा बाजार भाव काय फुटतोय, काय निघणार आहे. तर मंडळी, चला जाऊया आपण आपल्या थेट आपल्या बाजार भावाकडे. नाव काय दादा? अक्षय माले. अक्षय माले. काय गेली खातून? 357. 357 गेली का? काय वाण लावलं होतं? 200. नाही सांगता येणार. काही नवीन कांदा काय आहे का नाही? नवीन कांदा नाही. हा का? काही साठवण का अजून? एक ट्रॅक्टर. एक ट्रॅक्टर आहे अजून. कधी आहे? परवा येईल पोहोचेल. परवा. नाव काय काका तुमचं? बाबासाहेब शिंदे. शिंदे. काय कोणतं बियाणं होतं? घरगुती प्याला. पेला घरगुती. काय गेलं? 1800 रुपये. 1800 रुपये. हा. काय अजून मागे काय साठवण काय हा आहे ना. आहे ना? साईज बघू शकता तुम्ही. अवरेज मिळून साईज बघू शकता. 1800 गेलं ना? हा. गाव शिरसाने. शिरसाने. मोठा मागे बाबू बघू शकता. गोळा मिक्स आहे. काय गेलं? 1770. 1770 गेलं का? 500 रुपये गेले. 500 रुपये. कोणतं बियाणं होतं? ते बियाणं चांगलं आहे. गावठी बियाणं. गावठी बियाणं होतं का? काय आहे का नवीन कांदा अजून मागे? नाही, आता संपत आला. काय साठवण नाही, सगळं संपलं. वाळा. दादा नाव काय तुमचं? कृष्णा चौधरी. कोणतं बियाणं होतं? बियाणं कोणतं होतं आपलं? काय भाव घ्याला? हा 1660. 1660 गेला. अजून आहे की नाही काय मागे? आहे ना. अजून साधारण 50 क्विंटल मारले, पण आजच्या मेथीला हा माल जायला पाहिजे होता 3 किंवा 4 हजार. माल गोळा आहे ना. शेतकऱ्यांची इतकी नुकसान झाली, इतकी फसवणूक झाली विचाराच्या बाहेर. दिपोळी होऊन तुम्हाला सांगतो, महिना असा तसा महिना होता आला, तर या भावाला मार्केट इतकं 1600 रुपये म्हणजे काहीच नाही ना. किरकोळ मार्केट चांगलं गेलो. 2000 वर गेलो. मग 2000च्या वर गेले. लेवलची मग 2700 रुपयाची दाखवी द्या. 1600 रुपये पासून मग शेतकऱ्यांसाठी का बरं असे बनेल की सरकार काय करीत? झोपा काढित का नुसते मलाही खात सरकार? काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही सांगा. बरोबर. मग काहीच नाही ना. हो, योग्य तर एक हमी द्यायला पाहिजे. आज पाऊस पाणी झालं, नुकसान किती झाली शेतकऱ्यांची तुम्ही हा विचार करा ना. मग आता 1600 रुपये इतका गोळा माळा असून 1660 रुपये गेला. कायच भाव गेला नाही ना. हा खरंच गोळा माल आहे. पूर्ण गोळा माल पाहून घ्या तुम्ही. गोळा माल आहे. मग ही लेवल 3 नाही तर 4000 रुपयाची लेवल पाहिजे होती. आज सुरुवातीला 1600 रुपयानेच विकला ना, आता पण 1600 रुपयानेच विकला. 50 क्विंटल आहे तुम्ही म्हणताय आपल्या. हो. पाठीमाग त्याला चांगलं बाजार होत पाहिजे. भेटायला पाहिजे ना. पण मग नाव काय तुमचं? प्रमोद सानू. काय गेलं दादा? 19. बियाणं कोणतं होतं? घरगुती. घरगुती होतं. हो. 1900 गेला. 19. चांगलं गेलं. अजून किती माग? मग काय 3-4 गाड्या. 3-4 गाड्या आहे का? बरं, ठीक आहे. हो 1725. 1725 गेला का? कोणतं बियाणं होतं? घरगुती. घरगुतीचे का? तर अजून माग काय आहे का नाही? गोळा माल आहे. बघू शकता मित्रांनो. 1725 रुपीज. 26 गेलं का? हा ना, कमीच गेले थोडे माऊली. काय नाव काय तुमचं? समाधान करते. गाव दरसवाडी. कोणतं बियाणं होतं? बियाणं घरगुतीच होत. घरगुतीच होतं. 2 तरी जायला बरोबर. अजून किती माग? आज येत ना 2 गाडी. बरं पुढच्या याला काय थोडंफार वाढायला नको? वाढायला पाहिलो. 2000 काढले जाऊ येस बाबू ते. पण मग आता काय करणार? रडायला लावलो कांद्याला. लय कडू कांदा आहे. मग बरोबर आहे. शेतकऱ्याची जात आहे मित्रांनो. बघू शकता 400 रुपये गेले साईज. नाव काय झालं? सागर पानसरे. कोणतं बियाणं लावलं होतं? बियाणं ते येलोर होतं. मित्रांनो, गोल्टी बघू शकता तुम्ही. बघू शकता. काय गेला दादा? 1070. 1070. माल कुठला आहे? मुंबईकर. पानसरे. बघू शकता 1070 गेले गोळी. अजून मागे काय?
आहे ना. मोठा काय गोळा विर गोळा आहे. गोळा किती 2-3 ट्रॅक्टर आहे. 2-3 ट्रॅक्टर आहे रोज चालू का आपलं रोज चालू. नमस्कार, काय नाव नितीन बनकर, अच्छा कोणतं बियाणं होतं येलोरा, गेलो होतं काय गेलं 1600 भाव. 1600 पाहून गेलं काय वाटतं तुला मागच्या तुलनेत तुम्हाला काय वाटतं हा किती गेला कमी गेला, कमी गेलं का 2 दिवस काय गेलं 1800 रुपये झाले. 1800 रुपये गेला होता का? मग आज साधारणतः 100 तरी वाढायला पाहिजे होतं चालेल किती आहे अजून माझं 4-5 4-5 ट्रॅक्टर आहे मिडियम साईज असं माल आहे मिडियम आपण बघू शकतो काय गेला काय नाही काय गेला 1400 गेला का चालेल 1400 गेला कोणतं बियाणं होतं काही लक्षात नाही आता. घरगुती होतं का काय आणलं घरगुतीच होतं का चालेल 1500 गेला का मिडियम साईज मित्रांनो बघू शकता अजून मागं काय आहे का नाही का मागं काय आहे का नाही आहे ना. आहे ना दिसर चालू आहे का रोज चालू आहे काय काय दररोज नाव काय तुमचं रवी भांडे गाव कसबे सुकेल. बरं गेला 1525 गेला का चालेल कोणतं बियाणं होतं दादा बियाणं नाही सांगते. हा का ते भावालाच माहिती. भावालाच माहिती का चालेल मित्रांनो सुपर माल आहे गोळा माल आहे बघू शकतो काय गेला काय नाही पण आता बियाणं कोणतं काय कोणतं शेतकऱ्याला विचारू काय नाव दादा तुमचं गोरख गडाक गाव चांदोरी चांदोरी कोणतं बियाणे आहे दादा ब्रश घरगुतीचे घरगुतीचे का माग किती अजून आहे. 2 ट्रॅक्टर आहे. 2 ट्रॅक्टर आहे का अजून मी आता उन्हाळा कांदा लावायचा आता हे बाजारभाव बघतो उन्हाळा कांदा काय लावणार आहे का लावणार आहे. नक्कीच आता काय गेला म्हणजे 2302 रुपये गेला टॉप गेला आज ट्रॅक्टर मध्ये तरी टॉप गेलेला आतापर्यंत बघू कुठं काय होतं काय हो बघू शकतो तुम्ही कांदा बघू शकता तुम्ही साखर बघू शकता साईज बघू शकता तुम्ही मालाची आपण आता दादा काय गेला 1800 गेला का कुठून आला दादा सुरगाणा. काय बियाणं कोणतं होतं बियाणं घरगुतीच होतं. घरगुतीच होतं का ठीक आहे साडे मासा माल आहे आपण बघू शकतो काका कोणतं बियाणं होतं बियाणं घरगुती भाऊ घरगुती का काय भाव गेला 1600 रुपये गेला 1400 रुपये गेला 1400 रुपये. चला कुठून आला तुम्ही सारोळे खुर्द. हा. कोणतं बियाणं होतं ते पंचगंगाचं होतं. पंचगंगाचं होतं पंचगंगाचा माल बघू शकता कसं बियाणं बदल काय बदल म्हणजे डुप्लिकेट निघालं. डुप्लिकेट निघालं कोणतं लावायला पाहिजे होतं ते याचं आंबरचं पाय होतं. आंबरचं पाहिजे होतं आता तर बघ समोर गेला तर आंबरचं लावला होता 300 पर्यंत गेला हा ना नाही आंबरचं बियाण्यात फसलो भाऊ. हा पुढच्या वेळेस कोणता लावणार आता उन्हाळा कांदा नाही टाकलं ना आंबरचं टाकलं ना. टाकलं का टाकलं. चला कधी येईल ते तरी त्यात साधारण आता म्हणजे 15 दिवसात झालं. 15 दिवस झालं अजून 2 एक महिने अवकाश आहे. 2 महिने. काय गेलं दादा 1500 रुपये. 1500 रुपये कोणतं बियाणं होतं दादा बियाणे सांगते. बियाणं सांगता नाही आलं. मित्रांनो बघू शकता तुम्ही साईज मध्ये एकदम असं ऍव्हरेज मिडियम माल आहे बघू शकता तुम्ही काय कोणतं बियाणं लावलं होतं दादा प्रशांत प्रश्न होतं काय गेलं 1691, 1691 गेलं 2 दिवसापूर्वी काय गेलं होतं याच्या आधी 1500 रुपये झालं. 1500 झालं आजच्या तुलनेत बरं गेलं हो चालेल चालेल बियाण्याचं नाव काय सांगितलं प्रशांत कसं आहे चांगलं. चांगलं बियाणे काय उन्हाळा काय लावलं नाही काय नाही अजून. अजून एक आहे ना पुढे विचार हो आहे. गावाचं नाव काय सांगितलं भालूर. 1325 गेला चला कोणतं बियाणं होतं का बियाणे सांगता ना शेतकरी नाही आले का चालेल चालेल घरगुतीच होतं का बरं 1446 गेलं. 1440. 1446 गेलं. कोणतं बियाणे होतं येलोराचं अजून मागे काय आहे आहे अजून 2 ट्रॅक्टर. दोन एक ट्रॅक्टर आहे कुठून आलं उंबरखेड नाव सागर रात्रे. सागरा उंबरखेड जवळ इथलेच 1400 रुपये गेले. काय माणसं काय गेलं होतं याच्या मागचा ट्रॅक्टर काय गेलं होतं मागची खात भरली आपण. हात भरले होते हो 350 रुपये. 350 गेले होते कोणतं बियाणं आहे घरगुतीच बियाणं. घरगुतीचे का हो. काय अजून काय किती साठवण आहे अजून नाही, बस हा शेवट आहे. शेवट आहे का हो. नाव सांगा तुम्ही समाधान निर्गुण उंबरकर. उंबरखेड आता काय आपण आणलं उलटी काय गेले आपण बघूया आपण नमस्कार दादा नाव काय आपली का हा शाहरुख शेख. शाहरुख से कुठून आला गांधर्बाद. काय गेलं बोलते 1801. हा 1801. 1100 2 दिवसापूर्वी काय गेलं हे 950 गेले मागच्या हप्त्यामध्ये. कोणतं बियाणं होतं बियाणं नाही सांगतो शेतकऱ्याचं.
चालेल. काय गेलं? नाव काय? गोरखपुंड गोळामाल घरगुतीच बियाणे. बघू शकतो. काय गेला आपण डायरेक्ट शेतकरी. काका काय गेला? 2005 कोणाला? कोणतं बियाणं होतं काका? रेड फोर हा? कोणतं होतं? रेड फोर रेड फोर. बघू शकतो. गोळा माल आहे. 2005 गेला. गाव चिंपी टाकून गोळा माल काय गेला? 2157 बियाणे कोणतं होतं? घरगुतीच बियाणे. घरगुती बियाणे. मित्रांनो बघू शकता तुम्ही गोळा माल आहे. आता तरी एवढ्या गाड्या बघितलं एवढाच सरवटा आहे. यांचं दिसतं मला 2157. 2157 माल बघू शकता तुम्ही. सुपर क्वालिटी माल. गोळा माल आहे. काय गेला दादा? 1926 गेला. मालाच्या दर्जानुसार बाजार भाव चांगला जायला पाहिजे. अजून जायला पाहिजे होतं. आलं? काय नाव तुमचं? बाळू जगताप. कोणतं बियाणे हो? हे घरगुती घरगुती का? घरगुती बियाणे. अजून काय माग माल भरपूर. हा ना? तेव्हा बघू शकता तुम्ही. त्यासोबतच शेजारी अजून एक आहे. आपण बघू शकतो वाळा माल आहे. त्याच्यात मिडियम पण थोडं असं ऍव्हरेज आहे माल. काय गेलं पाहुणे? 1900 रुपये. 1900 रुपये. नाव काय तुमचं? निवृत्ती कारभार राहते. कोणतं बियाणे आहे? ओम गायत्री ओम गायत्री. अच्छा अजून काय माग? आहे ना भरपूर आहे अजून. भरपूर आहे 10-12 मागं? गाड्या भरपूर. अच्छा अच्छा. रोजच्या तुलनेत समाधानी का तुम्ही? हा मग या आता काय, बाबत बरं आहे आता नक्की. कमी जायचं. हा मग हा ना? 16-17 जून जुलै तर इकडे पण आता समाधानी मानायची. चालेल चालेल. 2 दिवसापूर्वी थोडा भाव वाढला होता. आज 2200 गेला 2200 गेला ना? गुरुवारी. गुरुवारी 2200 गेला होता. आज 1900 गेला. 1900. थोडं कमी झाला. चालेल चालेल. चालेल काय हरकत नाही. त्यासोबतच आपण बघणार आहोत. आणि अजून पुढे काय भेटणार? 1330. 1330 डबल एस घेतला काय? चालेल. कोणतं बियाणे आहे दादा? घरगुती घरगुतीचे काय? आज महाग किती? संपला. संपला काय? बरं बघू शकता. 300 रुपये. 300 रुपये. सुपर माल आहे की नाही काही? सुपर माल आहे ना. कधी राहील उद्या परवा? उद्या नाही राहणार, परवा राहील. आज दुपारच्या मार्केटला राहील ना. दुपारच्या मार्केटला राहील. चालेल चालेल. दुपारच्या मार्केटला चालू. आता कुठे ट्रॅक्टर आज जाईल का दुसऱ्या ना? आज जाईल ना. आज जाईल. एक आहे, दुसरा बी येईल आणि हा पण जाणार. का जवळचे झोपुळचेच आहे. पुढचीच. खात गेले मित्रांनो 300 रुपये गेले खात. नमस्कार सर. काय गेलं? 1525. 1500. घरगुतीच घरगुतीच होतं बियाणं. मित्रांनो बघू शकता तुम्ही. गोळा पण आहे मध्ये. 1525 गेला. 1525. कोणी घेतलं? गौतम. गौतमनी घेतलं का? बरं 1525. 1426 गेलं का? मीडियम माल आहे मित्रांनो बघू. 1426 गेला. मिक्स आपल्याकडे. घरचं मिक्स आहे का? घरगुतीचे. बरं ठीक. 2200 रुपये गेला. 2200 रुपये घेतला संदीप. ओके 2200. कोणतं वाण होतं दादा? बियाणं कोणतं आहे? येलोर आहे. येलोर आहे का? काय कशी व्हरायटी कशी? चांगली आहे. चांगली का? अजून किती माग? 2 ट्रायला राहील. अजून 2 ट्रायला राहिला का? आणि काही नवीन लावायचं काही? नाही, आता जागाच नाही लावायला. या भावामुळे काय अडचण. बरोबर. काय टमाटे वगैरे पण लावले? नाही, बागेच. बागाच आहे का? बाग कसं आहे? बाग जांबाची पावसामुळे का? बरं ठीक आहे.